चर्चा तर होत राहते या राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये नक्की हवा कोणाची असणार? दादा कुठलं गाव? बेलच बेल्लास. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्नेहल शेळके, स्मिता कंसे दोन नावं जरा आघाडीवर आहेत. कोण विजय होईल? आता सध्या स्मिता कंसेचा आवाज आहे. स्मिता कंसेंचा आवाज आहे. आमची पाहुणी येते, अच्छा, पाहुणे म्हणून पाहुणे आहेत आमचे. हो चला शेवटी चर्चा होत राहते. भाऊ आपलं कुठलं गाव? बेल्लेचे. बेलला काय जिल्हा परिषदेला कोणाची हवा? काय आता जे लागन ते नाही का, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? दोन्ही चांगले. दोन्ही चांगलेच आहे. आता बाबांशी जावं. तुम्ही कुठले? बेल्ल्याचेच काय नाव? शिरतर काय झडपीला कोणाची हवा? आहे, आपलेच सगळे आहेत तेच कोण आहेत. स्मिता कंसे का स्नेहल शेळके? शेळके शेळके शेळके. शेळके शेळके शेळके. तुम्ही कुठले? बेलचे भाऊ तुम्ही कुठले? आम्ही नाहीतलं ते इथले नाही आहेत. चर्चा होत राहते. आपल्यासोबत दादा आहे, जरा दादांशी गप्पा मारूया. दादा कुठलं गाव? आणि आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्नेहल शेळके का स्मिता कंसे? कोण लग्न द्यायचं नाही. कोणलाच नाही. का बरं नाराज? नाराज आहे आम्ही. काय आमच्या काय पाहतेच नाही तर काय काय म्हणजे नाराज काय? मस्त नाराज आहे. गप्पा वेळेस सांगू नये काय वगैरे. नाही काय म्हणजे अडचण तर सांगा ना, काय कळली तर पाहिजे ना दादा. आमच्या जनावरांना झाला रस्ता नाही. आज 5 वर्ष झाले जनावर जागे बांधून रस्ता नाही. रस्ते नाही पण काय मग तुम्ही तिथे राहता कसे मग? तसंच राहत आता जगायचं कसं तरी आहे म्हणून जगायचं नाही आहे काय. म्हणजे रस्ता कोण देत नाही? अहो खाली शेजारी पाजारी देते नाही. मग तुम्ही तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आहेत, त्यांना भेटायचं, त्यांना सांगायचं. कटाळू सगळं सगळ्याला सांग कटाळू काही ना कोणतं. तुमचं नाव काय? भास्कर आंध्रे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 89 75 84 01. बाबा 2 दिवस जाऊ द्या. ह्या तुमच्या नंबरवर मी फोन करतो, विषय समजून घेऊ, तो आपण मार्गी लावू. जबाबदारी माझी, शक्य असेल ते. चालेल ना काय अडचण नाही. मग आता मला सांगा, स्नेहल शेळके का स्मिता कंसे? शेळक्यांना देऊ. शेळकेंना देऊ. तर बाबांनी शेळकेंच्या बाजूने कल दाखवलेला आहे. मतदार आपापल्या परीनं आपल्या पद्धतीनं आपलं मत मांडत असतो. हे मांडलेलं मत निवडणुकीच्या काळापर्यंत टिकून राहील याची शाश्वती आजच आपण देऊ शकत नाही. दादा कुठलं गाव? इथला बेळा. आता जिल्हा परिषद निवडणूक आहे. स्मिता कंसे, स्नेहल शेळके दोन नावं चर्चेत आहेत. काय कोणाचा कल दिसतो? काय सांगता नाही तो आम्हाला अजून नाही सांगता. सांगता येत. भाऊ तुम्ही कुठले? मी इथलं ते बेल्ला. स्मिता कंसे का स्नेहल शेळके? काय माझा परिचय नाही, काय सांगता नाही. परिचय पार्टी कोणती त्यांची? स्नेहल शेळके यांचं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्मिता कंसे शिवसेना. काय दोन्ही बरोबर नाही. मग दोन्ही बरोबर नाही. मग कुठला पक्ष? पक्ष कोणताही असू द्या, पण माणूस बघून हे जिल्हा परिषदेला काय पंचायत समितीला माणसं बघून द्यायचं. पांडुरंग पवार साहेबांनी जर सुनबाई उभी केली तर काय होईल? पांडुरंग पवार साहेबांनी पक्ष समजत नाही कोणता. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. ते काय नाही, सगळे तेच एकच आहे. ते तिघ एकत्र. भाजपा. भाजप तर कोण उभं राहते इथं काय माहिती. भाजप मग राहिले. इकडे कुठल्या पक्षाची हवा आहे? हवा काय सांगता नाही. आता काय सांगता येते. अजून सांगता येत नाही. म्हणजे अजून थांग पत्ता लागत नाही असं दादा म्हणतायत. आता शेवटी चर्चा होत राहते. लोक आपली मतं मांडत असतात आपापल्या परीनं आपापल्या कलेने. तसं त्यांना वाटतं तसं ते बोलत राहतात. आता इथं सोने विकणारे एक ताई आहेत. आता किती कॅरेटचं सोनं माहीत नाही, परंतु चर्चा तर होणारच. ताई काय भाव दागिने? दागिने 100 150. कुठलं गाव? बोरी. बोरी बोरी. बोरी. काय जिल्हा परिषद तिकडे कोणाची हवा आहे? तिकडं शरदाचं. शरददादा सोनवणे. बघा बोरीमध्ये पण शरददादा सोनवणे यांचं नाव घेतलं जातं. शेवटी लोक बोलत असतात, चर्चा करत असतात, आपलं मत मांडत असतात. आता इथं 2-3 गृहिणी आहेत, जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई नमस्कार. कुठलं गाव? गाव कुठलं? सांग मला आता. शिरोली. कुठली शिरोली? सुलतानपूर. सांगा थोडी माहिती. ताई व्यवस्थित बोलत नाही, कन्फ्यूज मध्ये आहेत. अचानक त्यांच्या पुढे बूम गेल्यामुळे माईक गेल्यामुळे थोडीशी गडबड आहे. दादा नमस्कार. कुठलं गाव? बेल्ला. बेल्ला. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्नेहल शेळके, स्मिता कंसे ही दोन नावं आघाडीवर आहेत. कोण विजयी होईल?
नाही सांगता यायचं ना लगेच. सांगताच यायचं नाही. तर आपण ताईंना विचारूया. असे ताई म्हणता विचारूच नका, म्हणजे जे मिस्टरांचं मत ते यांचं मत, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार. हा ताई काय जे वाघ पकडतील नाही, एक वाघ दिसला नाही पाहिजे त्यालाच मतदान आपलं. बघा, एक नवीन विषय आहे. जो वाघ पकडीत त्याला निवडून देणार. दादांचं गाव कुठलं? शिंदेवाडी. काय झडपीला स्नेहल शेळके का स्मिता कंसे? बघू जे आपल्या चांगलं हे करतील ते. कोणाचा संपर्क आहे? शेळके सर आहेत ना, हे आपलं कनसे. कंसे. काय दोन्हीपैकी कल कसा राहील? कनसे चांगले चालतील आणि शेळके चालतील. दोघंही चालतील. विजय कोण होईल? आता विजय नवीनच पाहिजे तसं. नवीन. मग आता नवीन मग स्मिता कंसे हा, मग ते चांगली आहे ना. ते चांगले. तर बघू आता शेवटी मतदाराचं मत मांडतो. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? एकदम मजेत. झालेल्या दिवाळीच्या तुम्हाला थेट शुभेच्छा. थांबा तुम्हाला सोडायचं नाही. आता तुम्ही भेटले म्हणलं तर असं कसं? काय चाललंय गावाकडे? बाजारला आलोय. कुठलं गाव? बेल्ला. आता बेल्यामध्ये म्हणजे या राजुरी गटामध्ये जिल्हा परिषदेला 2 नावं थोडी चर्चेमध्ये आहेत. एक स्मिता कंसे, स्नेहल शेळके. आता एक म्हणजे कसं आहे माहिती का वाणी साहेब, आता ही दोन्ही पण माणसं वजनदार आहेत. तर त्याच्यामध्ये स्नेहल शेळके पहिल्यांदा इथं निवडून आलेले आहेत. नाही, पहिल्यांदा निवडून आल्या स्नेहल शेळके. हा, स्नेहल शेळकेच बोलू ना. आणि आता स्मिता कंसे म्हणजे आता हे नवीन चेहरा आहे. तसं आमच्या दोघांचे पण संबंध चांगले आहेत. पण आमच्या हिशोबाने असं वाटतंय का कंसांचा नंबर लागल असं एक 100% बरोबर वाटतं. आणि आता आमच्या इकडे ढगीमाळ्यात म्हणजे एम आय नगर ढगीमाळ ह्या बाजूला आपलं दुकान आहे शुभम कलेक्शन म्हणून. तुम्हाला याच्या अगोदर पण आपण याचा फोन केलेला आहे. तर माझ्या हिशोबाने हे स्मिता कंसेच लागत असा एक अंदाज आहे. स्मिता कंसे यांच्या नावाचा जोर दिसतोय. हा बेल्ल्याचा सोमवारी भरत असलेला बाजार आहे. आता ह्या बाजारामध्ये लोक वेगवेगळ्या वस्तू विकायला येतात, घ्यायला येतात आणि काही लोक खरेदीला येतात. आता या ठिकाणी कपड्याचं दुकान आहे, तिथं गर्दी खूप पाहायला मिळते. जरा आपण चर्चा करूया. हे सगळी मंडळी कुठून आलीत? बहुधा बाहेरच्या तालुक्यातले पण असतील. चर्चा तर होणारच. ताई कुठलं गाव? पोखरी. पोखरी. भाऊ कुठलं गाव? कनेर पोखरे. कनेर पोखरी. म्हणजे हे पारनेर तालुका असेल ना? पारनेर तालुका. तर ह्या ताईंशी बोलूया. ताई नमस्कार. कुठलं गाव? गाव कुठलं? अहो ताई गाव कुठलं? तुम्हाला गाव नाही? रानमाळा म्हणजे बेल्ला. जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे ते. स्नेहल शेळके का स्मिता कंसे? का माहितीच नाही? ताई काय तुमच्या कानावर काही? ताईंच्या कानावर नाही. तर आपण ह्या ताईंशी बोलूया. ताई सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. काय कोणाची हवा? नाही माहिती. माहितच नाही. उमेदवारांची नाव माहिती आहेत? नाही माहिती. माहित नाही. बाबा कुठलं गाव? मी सावरगावचा आहे. सावरगाव म्हणजे तुम्ही पारनेर तालुका. तर आपण या ताईंशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई नमस्कार. कुठलं गाव? जरा बंद करता का? दाल तडका पक्कड फक्त एक मिनिट बंद करता. कप साबुनदानी चायना झारा गॅस लायटर फक्त 20 रुपये. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. काही नावं कानावर आहेत का? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही नावं कानावर आहेत का कोणाची? कोण उभं राहणार आहे? मालूम नहीं. इसको मालूम नहीं, कुछ पता नहीं है. अभी इधर भी बहुत लोग हैं, इनको भी पूछेंगे. दादा नमस्कार. कुठलं गाव? जिल्हा परिषदेला स्मिता कंसे का स्नेहल शेळके? काय दोन्ही आमच्या गावचेच आहे. तरी काय कल कसा राहील? काय सांगू शकत काही? सांगू शकत नाही. बघा बाबा सावध आहेत. ताई कुठलं गाव? बेल्ला. कोणाची हवा? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? काही सांगू शकत नाही. दोन्ही पण हेच म्हटल्यावर काय. बाबा तुम्ही कुठले? संगमनेर. संगमनेर. जाऊ. बाळासाहेब थोरातांच्या इकडचे. त्यामुळे तिकडची परिस्थिती काय असेल त्यांचं त्यांना माहिती. इथे एक मावशी आहे, तर मावशींना विचारूया. बहुधा ह्या मावशी इथल्या स्थायिक असाव्यात. मावशी टोमॅटो कसे किलो? 40. आलं? आलं 80. मिरची? 80. दुधी भोपळा? डाळ 1.
जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे, काही नावं कानाव आहेत का? जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोण कोण उमेदवार असणार आहे, काही नावं कानावर आहेत का? नाही अजून. स्मिता कंसे, स्नेहल शेळके, दोन्हीपैकी कोण उजवं? शेळके. बघा शेळके सरांच्या बाजूने कल दिसतोय. मावशी कुठलं गाव? राजुरी. कोणाची हवा, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? स्मिता कंशे. स्मिता कंसे. तुमचं काय नाव? कंशेचे. कंसेचे. भाऊकीला मतदान मग केलंच पाहिजे. हो नाचुनी माझी. अच्छा, नाचून आहे. बघा आजीनं जाणीव ठेवली, जाण ठेवली. आता इकडे काही भेळवाले आहेत, जरा त्यांच्याशी गप्पा मारूया. अगोदर जरा भेळ खरेदी करायला जी मंडळी आहे जरा त्यांच्याशी बोलूया. भाऊ कुठलं गाव? आळे. आळे. तुमच्याकडे कोणाची हवा? शेळके सॉरी तुमच्याकडे विजय कोरड यांची हवा आहे ना. काय विजय कोरड विजय होतील का? होतील. होतील ना. पक्ष कुठला? पक्ष अजून ठरवणार आहे. ठरवलं नाही. बघा आता तुम्ही कुठले गाव, कुठलं? आता झेडपीला कोणाची हवा, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? कंसे. तर दादांशी बोलूया. बघा हे अतिशय चविष्ट पदार्थ आहे, म्हणजे अक्षरशः तोंडाला पाणी सुटले. पण प्रथम बातमी, झेडपीला कोणाची हवा? झेडपीला हवा आता काही नाही सांगता एवढं. स्मिता कंसे का स्नेहल शेळके? ठरव आता योग्य वेळे. योग्य वेळ ठरवू. बघा जिलेबी आहे, शेव आहे, सगळे गरम गरम वस्तू आहेत. भाऊ कुठलं गाव? झेडपीला कोणाची हवा? अच्छा सांगता नाही अजून. बाबा तुमचं गाव कुठलं? तर बाबांशी गप्पा मारूया. बाबा कुठलं गाव? हा गाव हेच आहे. बेल. झेडपीला कोणाची हवा? हा तसं काही मला सांगता येणार नाही. बरोबर. मी होतो मुंबईला. मी दोन नावं सांगतो, स्नेहल शेळके, स्मिता कंसे, ही दोन नावं चर्चेमध्ये आहेत. आहे. मग कोण उजवं ठरेल? आता त्याची काही सांगता येणार. काय सांगता? कल आहे माणसांचा. कल आहे. कामाचा कुठला पक्ष, शिवसेना का राष्ट्रवादी काँग्रेस? तर राष्ट्रवादी काम करते, शिवसेना काम करते, दोन्ही करतात. निवडून कोणाला द्यायचं? हा ते का शिवसेनेवाल्याला देऊ ना तर राष्ट्रवादीला देऊ. कुठेतरी एक ना. हा, एक कोणत्याला तरी एक. कोणाला मग? हो राष्ट्रवादीला देऊ. अच्छा राष्ट्रवादी. म्हणजे आता दोन राष्ट्रवादी आहे, म्हणजे पुन्हा कन्फ्युजन आहे. अजित पवार की शरद पवार? चर्चा होत राहते, लोक आपलं मत मांडत असतात. शेवटी प्रत्येकाचं मत हे मत असतं. मग अशी दादा उठून गेले होते, बहुधा भेळा नाही गेले असतील. झेडपीला कोणाची हवा? तुमचं नाव तर सांगा. माधव गाडवे. कुठलं गाव? आळे. आळे. काय विजय कोरड यांना जर उमेदवारी मिळाली तर काय विजय होतील? होतील ना. होतील. पक्ष कुठला? पक्ष अजून पक्का होईल. अशा पक्का होईल. विजयराव तुमच्याबद्दल पण लोक म्हणतायत, जर विजय कोरड यांना उमेदवारी आळ्यातून मिळाली तर विजय होतील. आता बघूया या जिल्हा परिषद राजुरी गटामध्ये लोकांचा अजून काय कल आहे. आता मावशी म्हणते मिरची 10 रुपये. मावशी कुठलं गाव? आळगाव आहे आळगाव. आळ्याला विजय कोरड यांना ओळखता का? हा ओळखते ना. मग जर उमेदवारी दिली झेडपीला तर विजय होईल का? होईल ना, का नाही होणार? नक्की होईल. नक्की होणार. अशा कामं केली तर विजय होणार. विजयराव कुऱ्हाडे तुमचा पण डंका इथं बेल्यामध्ये आहे. आता बघूया इतर मंडळी काय काय बोलतात, काय मत मांडतात. शेवटी चर्चा होत राहते, लोक मतं मांडत राहतात, आपापली मतं सांगत असतात. जर आपण मावशींशी बोलूया. मावशी कुठलं गाव? बेल्ला. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्नेहल शेळके, स्मिता कंसे अशी दोन नावं चर्चेत आहेत. कोण विजय होईल? आता ज्याची प्रगती, जो गावची प्रगती करणार ते चर्चेत येणार ना. निवडून आल्यावर प्रगती होणार आहे, अगोदर नाही. आधीपासूनच करावं लागते मग पुढे होती. आधी कोणी प्रगती केली? सगळ्यांचाच हातभार आहे याच्यात. सगळेच करतात आहे ना, सर्वांचेच करतात आहे, सर्वच होणार आहे. ते सगळेच करतात. बेल्याच्या बाजारामध्ये मतदारांचा कल घेत असताना स्नेहल शेळके, स्मिता कंसे यांच्याही नावाची चर्चा होते. स्मिता कंसे यांच्या नावाचा बोलबाला अधिक आहे. मतदारांनो, जो कामाचा आहे, जो तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो त्याच्या पाठीशी राहा. अजून बरंचसं पुलाखालून पाणी वाहून जायचं आहे. शेळके सरांचा पक्ष कन्फर्म व्हायचा आहे.
स्मिता कंसे या शिवसेनेकडनं उभ्या राहणार आहेत. त्यांनी तसा प्रचार सुरू केलेला आहे. आता बघूया पुढे काय होतं ते. म्हणूनच चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, बेल्ले. दर सोमवारी बेल्ले येथे भरत असलेला बाजार हा सर्वत्र परिचित आहे. म्हणजे या पूर्व भागातील सगळ्या गावांमधली लोक या ठिकाणी माल खरेदीला येतात. माल असतो ताजा, बाजारभाव सुद्धा योग्य असतात. आता नेमकं तरकारीला बाजारभाव काय आहे आपण जाणून घेऊया. आता पावटा काय भाव? 40 रुपये पावशेर. कारली? कारली 30 रुपये पावशेर. वांगी? वांगे 20 रुपये पावशेर. टोमॅटो? टोमॅटो 30 रुपये अर्धा. वाटाणा? वाटाणा 100ला अर्धा. भेंडी? भेंडी 30 रुपये पावशेर. गवार? गवार 40 रुपये पावशेर. दोडका? दोडका 30 रुपये पावशेर. सगळ्या तरकारीचे बाजारभाव वाढलेले आहेत. आणि हा जो बाजारभाव आहे हा बाजारभाव सर्वसामान्य माणसाला परवडणार जरी नसला तरी शेतकऱ्याला 4 पैसे मिळायला हवेत. आता हे पहा, या ठिकाणी नवीन बटाटा विक्रीला आलेला आहे. बटाटा काय भाव विक्री होतो तर ताईंकडनं जाणून घेऊया. ताई, बटाटा काय भाव? 50 चे 1.5 किलो. कुठलं गाव? बेल्ला. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्नेहल शेळके, स्मिता कंसे अशी 2 नावं चर्चेत आहे. कोण विजयी होईल? नाही सांगता येणार, मी नाही ओळखत. दोघींना ओळखत नाही? स्नेहल ताईंनाच ओळखते फक्त. स्नेहल ताईंना ओळखतात, हरकत नाही. स्नेहल ताई एक मत वाढू शकतं. ताई, कुठलं गाव? बेल्ला. काय भाव? 20 रुपये पावशेर. लिंबू? लिंबू 20 रुपये. लसूण? लसूण 50 चा अर्धा आहे. वांगी काय भाव? 20 रुपये पावशेर आहे. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्मिता कंसे, स्नेहल शेळके 2 नावं चर्चेत आहेत. कोणाचा कल माहित नाही. बघा, मावशी बोलत नाही. त्याचं कारण असं आहे, व्यावसायिक माणसं आपलं मत लगेच मांडत नाही. तर आजींशी गप्पा मारूया. आजी, कारले काय भाव? कारले 20 रुपये पावशेर. घरची का विकत आणली? घेतलेली. अशा घेतलेली आहे. बघा, म्हणजे काही व्यापारी मंडळी शेतकऱ्यांकडनं माल विकत घेतात आणि नंतर तो विकतात. म्हणजे शेतकऱ्याचा माल कमी दराने घेतला जातो आणि जास्त दराने विकला जातो. आता कारल्याचे दर 20 रुपये पावशेर म्हणतायत. आता आपल्यासोबत इतर एक सहकार्य. दोडका काय भाव? दोडका 20ला पाव, 30ला अर्धा. कारली? कारले 20ला पाव, 30ला अर्धा. चवळी? चवळी नाही. मिरची? मिरची 20ला पाव, 30ला. कारली सॉरी टोमॅटो? टोमॅटो 20ला पाव, 30ला अर्धा. वाटाणा? वाटाणा 50 रुपये पाव आहे. आलं? आलं 20 रुपये पाव. तरकारीचे बाजारभाव थोडेसे टाईट आहेत, ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या विभागामध्ये म्हणजे राजौरी विभागामध्ये कोणाची हवा? शेळके सर का स्मिता कंसे? काय कोणाचं नाव चर्चेत आहे? स्मिता ताई. स्मिता कंसे, स्मिता कंसे यांच्या नावाची चर्चा होते. चर्चा होत राहते. लोक, जो माणूस कामाचा आहे त्याच्या नावाने बोलत असतात आणि म्हणूनच चर्चा होणारच. स्मिता कंसे का स्नेहल शेळके? ताई, कुठलं गाव? गाव कुठलं? बेल्ला. बेल्ला. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्मिता कंसे का स्नेहल शेळके? सर मी नवीन आहे, मला माहिती नाही. कुठलं गाव आहे? मूळ गाव? आम्ही परभणीकडे. अच्छा, परभणीचे. बघा ताई नोकरी निमित्त आले असतील. तुमचं गाव कुठलं? बेल्ला. बेल्ला. झडपीला कोणाची हवा? हा, जिल्हा परिषदेला स्मिता कंसे का स्नेहल शेळके? शेळके. शेळके. बघा, चर्चा शेळके सरांच्या नावाची पण होते. आता शेवटी विजयी स्मिता कंसे होणार का स्नेहल शेळके होणार? चर्चा होणारच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल
आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.